सर्वांना माझा नमस्कार. माझा पहिला लेख. मी श्री नागनाथ व्यंकटराव अडसुळे, विद्यामंदिर, राजापूरवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. सूर्याची मजल आकाश झेलेल, सूर्याची मजल आकाश झेलेल. पाहूया आपण. ज्यावेळीपासून सूर्याची निर्मिती झाली तेव्हापासून तो आपले तेज कायम दाखवत आहे. पण आपण माणसं आहोत की लगेच एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की लगेच निराश होतो. तर मला असे वाटते की जेव्हा आपल्या जीवनात वाईट घटना, वाईट प्रसंग, वाईट विचार, वाईट बातमी येते तेव्हा सूर्याकडे बघून आपण सावरलं पाहिजे, आवरलं पाहिजे आणि नवीन जोमाने आपलं जगलं पाहिजे. असा तो तेजस्वी सूर्य आहे. त्याकडून मानवाला खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. आकाशात अनेक प्रकारचे तारे, ग्रह, लुकलुकत्या चांदण्या आहेत. हे असे दृश्य आयुष्यात कोठेही आपणाला पाहायला मिळणार नाही. तरी मानवाने आनंदी जीवन जगावे व मिळालेल्या आयुष्यात ग्रह, तारे, लुकलुकत्या चांदण्या, चांदोमामा, आकाश, सूर्य, पृथ्वी यांच्याशी मैत्री करावी आणि त्यांच्याकडून जे घेण्यासारखं आहे ते घेत जावे. आपलं शरीर पंचतत्वांनी बनलेले आहे. ते एक दिवस त्यांच्यातच सामील होणार आहे. म्हणून काय निराश व्हायचं असतं? तर नाही. अगदी आनंदाने एक एक क्षण, दिवस, आठवडा आणि महिना, वर्ष जगायचं असतं. असे पाहाल आपले आनंदी जीवन आहे. आपणाला कधी समजलंच नाही? अरे मित्रांनो, आकाशाला नकाशे नसतात, आकाशाला दिशा नसतात, तरीही ते दिवसरात्र मानवासाठी आपल्या प्राणाची दिवसरात्र बलिदान देत असतं. म्हणजे तर काय, दिवसा आपणाला सूर्यकिरणाचा त्रास होऊ देत नाही आणि रात्री चांदण्या, तारे, ग्रह आणि चांदोमामा यांची भेट घालून देत असतं. असे हे मानवाला महान तत्व दाखवणारे सूर्य, पृथ्वी, आकाश